आता महाराष्ट्रच नव्हे तर देशाला हादरवणारी हत्याकांडासंदर्भातली बातमी। केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आता आणखी एक ट्विस्ट आलाय। आरोपी सिया आणि तिचा प्रियकर चेतन यांनी 4 महिन्याआधीच गुपचूप विवाह केल्याचं कळतंय। सिया आणि चेतन यांच्यातील व्हॉट्सअप मेसेजच्या आधारे पोलिसांनी हा दावा केलाय। तसंच दोघांमधील मागील 6 ते 7 महिन्यांच्या चॅटिंगची सखोल पडताळणी सुरू आहे। त्यातून अनेक महत्त्वाचे धागेदोरे हाती आल्याचं समजतंय। केतन अग्रवालशी लग्न ठरल्यानं सियाने चेतनशी गुपचूप लग्न केलं। दरम्यान गुन्ह्याची तयारी करण्यासाठी दोघांनीही विविध पॉडकास्ट आणि वेबसिरीजचा अभ्यास केल्याचा दावा सूत्रांनी केलाय। विशेष म्हणजे चाकू किंवा इतर शस्त्रांचा वापर न करता हत्या कशी करता येईल यासाठी इंटरनेटवर त्यांनी संशोधन केलं होतं, अशी माहिती तपासातून समोर येते। याशिवाय देशातील विविध राज्यांमध्ये घडलेल्या अशा प्रकारच्या गुन्ह्यांचाही दोघांनीही अभ्यास केल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। आता केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आल्याचा दावा सूत्रांनी केलाय। हत्येपूर्वी आरोपी सियाने पोलीस कोठडी आणि महिला आरोपींना मिळणाऱ्या वागणुकीसंदर्भात माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला होता। पोलीस कोठडीत महिला आरोपींना कशी वागणूक दिली जाते, त्यांना मारहाण होते का, चौकशीची प्रक्रिया कशी असते याविषयी सियाने तपास यंत्रणांना माहिती घेतल्याचा संशय आहे। तर चर्चेत राहिलेल्या सोनम रघुवंशीला जामीन कसा मिळाला याविषयीची माहिती देखील सियाने मिळवण्याचा प्रयत्न केल्याचं आता कळतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।